नमस्कार. मी अर्पिता गावस. रवींद्र भवन साखळी आयोजित या अंगणात माझ्या या उपक्रमाअंतर्गत गेले कितीशेच दिवस आम्ही वेगवेगळ्या एकांकिका पाहत आलोय आणि ह्यावेळेस मी 22 जुलैला मस्करा स्टुडिओज यांनी सादर केलेली योगेश सोमण लिखित आणि वैभव नाईक दिग्दर्शित हे गेले ही सुंदर एकांकिका पाहिली. खरं तर ह्या एकांकिकेत बाईचा वेगवेगळा प्रवास दाखवला गेला आहे. म्हणजे लहानपणापासून ते अगदी वयस्कर होईपर्यंतचा जो प्रवास आहे, तो यात दाखवला गेला आहे. स्टोरी खूप छान आहे आणि जेवढी ती स्टोरी छान आहे, तेवढंच त्याचं दिग्दर्शन वैभवने खूप सुंदर प्रकारे केलं आहे. आणि ॲक्टर्स जे आहेत, ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. कारण त्यांची ॲक्टिंग, त्यांचे एक्सप्रेशन्स वगैरे सगळं सगळं छान आहे. आणि म्हणजे असं वाटत नाही की त्यात नवीन कलाकार असतील, असं अजिबातच वाटत नाही. अंकिता आहे त्यात, तिनेही एकदम लहानसा रोल आहे तिचा. डायलॉग्स नाही आहेत तिला, पण तिने ज्या प्रकारे तो रोल सांभाळून घेतला आहे, मस्तच. त्याच्यानंतर प्रवेश आंबोणकर भाई, त्यांचाही रोल आहे. त्यांनी लेडीज रोल प्ले केला आहे. तो सुद्धा खूप छान आहे. म्हणजे त्यांची ॲक्टिंग, नंतर डायलॉग बोलणं वगैरे सगळं सगळं छान आहे. त्याच्यानंतर नेपथ्य या एकांकिकेचं इतकं सुंदर आहे की तुम्हाला प्रश्न पाडणार की बाबा हे असं का आहे. त्याच्यानंतर रंगभूषा, वेशभूषा, बॅकग्राऊंड म्युझिक सगळं सगळं सुंदर आहे. तुम्हाला जर कधीही चान्स मिळाला तर ही एकांकिका नक्की पहा.